तुम्ही अध्यक्ष आहे, सदस्य आहेत समितीच्या सगळ्या सदस्यांची ही भूमिका असायला पाहिजे की दीक्षाभूमीच्या संगोपन करणे, बरोबर आहे? व्यवस्थित आहेच. मग हा काय प्रकार आहे? हे एखाद दुसरे दुसरी एक गोष्ट विचारते, मला समिती काम केली असती हे अवस्था आली नसती आणि हे भीम सैनिक इथं आले नसते. मला हे सांगा, समजल्या का? दुसरी एक गोष्ट आहे, हे लाखो भीम अनुयायी आणि व्हिडिओज व्हायरल झाले, करोडो लोकांनी पाहिलं. उद्रेक 2 तारखेला जर झाला, काय कराल सांगा? मी तेच म्हणतोय की तुम्ही इकडेचे आणि तिकडचे तुम्ही सगळे सोबत या. कशासाठी सोबत सर? सर हा तुमच्या निष्काळजीपणासाठी का? हा निष्काळजीपणा जनतेला दिसत आहे, त्याचं उत्तर द्या प्रॉपर. मला सांगा, हे असे घाणेरडे कामं सुरू आहेत, जनता पूर्ण त्रस्त झालेली आहे, 8 दिवस बाकी आहेत. तुमची ही अशी व्यवस्था आहे, मग तुम्ही समितीमध्ये का म्हणून आहेत हे सांगा. समिती का सोडत नाही? उत्तर द्या. समिती केव्हा सोडणार आहे साहेब? समिती केव्हा सोडणार आहे ते सांगा, उत्तर द्या. ही माती मी उचलायला सांगतो. नाही, समिती केव्हा सोडणार? तुमच्याने कामं होणार नाही, तुमच्याने कामं होत नाही. समिती केव्हा सोडतात ते सांगा. थांबा, मला हे सांगा साहेब, तुम्हाला दीक्षाभूमी समिती का प्यारी आहे? बाबा का सोडत नाही म्हणजे एवढी सोय करते रे समिती. कोणती सोय करता? कोणती सोय करता? तुमचेच कामं सांगा साहेब, कामं सांगा. 5 कामं सांगून झालं. ते क्वारीतून नवीन मुरुम घेऊन येणार आहेत आणि टाकणार. नाही साहेब, आम्हाला वेळ नकोय. आम्ही रात्रभर थांबतो. आज इथे तुम्ही गाड्या बोलवा. मी सांगतो साहेब, ऐका ना. फुलझडे साहेब ऐका, फुलझडे साहेब, त्यांचा प्रॉब्लेम मुख्य कसा आहे की खदानीतून गाड्या निघून नाही राहिल्या, म्हणून तर हा उशीर होऊन राहिला. हा 2 दिवसाचा पाऊस मस्त आला तर आतापर्यंत त्यांचं मुरुम टाकून. नाही, मला ते नाही म्हणा. फुलझडे साहेब बघा, तुम्ही दिलं, तुम्ही ऐका ना सर. थांब, तुम्हाला आता बोलल्या ना सर तुम्ही, आता येथून गाड्या नाही निघत आहेत म्हणत आहात, बरोबर आहे गोड. पण आता जर आमची बरोबर नाही सर. सिंपल पॉइंट. आता गव्हर्नमेंटच NIT वाले मुरुम देत आहे सर. मी रस्ता तुम्हाला दाखवतो, जिथून गाड्या निघत तिथून मुरुमची खदान राहील, तिथून तुम्ही आणा. अजून तुमच्या इथून गाडी नाही निघत हे पण आम्हाला दाखवा. NIT रिझन पण व्हॅलिड असला पाहिजे. NIT वाल्यांचं माझं कंटिन्युअसली सुरू आहे. सर काय सुरू आहे सर? पेंटिंग तुमच्याकडून चालू राहिले, कोणी बघितलं की? साहेबांना आता बोलला ना, फंड नाही येत आहे. साहेबांनी जाहीर करून द्या, लेखी करून जाहीरच करतो मी. नाही लेखी करा. आमच्याकडे फंड नाही आहे, आम्ही हे काम नाही करू शकत, आमचा हा बजेट नाही आहे. सर लेखीमध्ये तुम्ही लिहून द्या, जेव्हा बजेट पास होते तर दीक्षाभूमीला गव्हर्नमेंट कडून काही फंड येत नाही, असं लेखीमध्ये तुम्ही आम्हाला लिहून द्या. लिहून द्या ना सर. आता लिहून द्या सर. आता लिहून द्या, विषय खतम. आम्ही आपलं काम करू. आम्ही आमचं काम करू. तुमच्याकडे फंड नाही, तुम्ही लिखित दिल्यावर आम्ही जनता करतो ना. तुमच्याकडे फंड नाही, तुमच्याकडे फंड नको म्हणा. गव्हर्नमेंटचे बजेट पास होते तर गव्हर्नमेंट दीक्षाभूमीला फंड नाही देत. एक सेकंड. गव्हर्नमेंट फंड पण त्याच्याला जाते कुठे तोच समजत नाही. सर थांबा ना यार, मी जाऊ का? मी जातो. तुमचा गैरसमज दूर करतो. सरकारकडून दीक्षाभूमीला पैसा येत नाही. डेव्हलपमेंटचे जरी कामं असले तेही सरकार NITच्या थ्रू करते. दीक्षाभूमी समितीला गव्हर्नमेंट एकही पैसा देत नाही. साहेब थांबा. 213 करोड रुपये मिळाले, ते समितीला भेटत नाही. मला हे सांगा. NITला भेटते. थांबा ना साहेब. 1 वर्ष झाला तुमचा डेव्हलपमेंट पूर्ण थांबला आहे. तुम्ही हा जो काँक्रिटीकरण का नाही केले, किंवा आता तिथं गड्डे आहेत त्यासाठी तिथला पैसा का नाही यूज करत आहात ते सांगा. पैसा नाही वापरतायत. म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की जर धम्मचक्र प्रवर्तन जर कधी आला तर आम्हाला तिथं पैसा लावायचंच नाही,
हाच म्हणणं आहे. सरकार करून राहिली आहे ना. मग सर तुम्ही समितीमध्ये बसले, तुमची भूमिका आहे की तुम्ही कुठून तरी फंड आणा आणि हा कार्यक्रम करा ना, आयोजन करा ना. विदेशातून फंड येतो, तो विदेशातून कुठे फंड जातो? येतो, पेट्या- लोक भरपूर लोक पैसा देणारे आहेत, त्याचा यूज तुम्ही का नाही करत? विदेशातून फंड येत नाही. आणि प्रत्येक दसऱ्याच्या वेळेस मी जेव्हा सेक्रेटरी होतो, प्रत्येक दसऱ्याच्या वेळेस मी डिक्लेअर करायचो की ह्या वर्षी एवढं दान आलेलं आहे. त्याच्याशिवाय सगळ्या लोकांच्या समोर दानपेट्या उघडतो दरवर्षी. कोणीच नाही आलं बँकेचे का? नाही 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 नाही, आजपर्यंत आम्हाला असं कळलं नाही की तुम्ही दानपेटी उघडली आणि समाजाला बोलवले. काय चुकीचं बोलताय ना साहेब? साहेब चुकीचं बोलताय तुम्ही, सीसीटीव्ही असेल. चुकीचं बोलताय. आजपर्यंत समाजाचा व्यक्ती कोणीच नाही बोलला की दादा एवढे रुपये झाले आम्हाला बोलवलं म्हणून. प्रत्येकाला मी जाऊन सांगतो. अरे तर तुम्ही बैठक घेऊ शकता ना साहेब, बैठक घेऊ शकता ना की आम्हाला पेटी ओपन करायची आहे, तुम्ही येऊन पहा म्हणून. सगळ्यांच्या समोर पेट्या ओपन होतात. हे चुकीचं आहे हो. नाही नाही नाही, काही उत्तर देताय साहेब, तुम्ही चुकीचं उत्तर देताय. तुम्ही कोणाला बोलवता? कोणाला बोलवता? तुम्ही समाजाला बोलवता? समाज म्हणजे काय मला नाही नाही, सांगा. समाजाला बोलवता समाज म्हणजे आम्ही लोक समजा. आमदार खासदारला बोलवता? की समितीतल्या लोकांना बोलवता? तुम्ही कोणाला बोलवता? ते बाहेरचेही व्हॉलेंटियर्स येतात काउंटिंग करायसाठी. तिथं फिरणारे कोणी बसत असतील त्यांनाही बसता येते तिथं. आणि हे सगळं सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये येतात. बँकवाले तिथल्या तिथंच कॅश जमा करतात आणि तिथल्या तिथं रसीद. पण असा अजूनपर्यंत समाजामध्ये म्हणा किंवा अजून इतर कुठेही हा असा प्रश्न कुठेच आलेला नाही. असा उत्तर आणि सर हा दुसरा एक प्रश्न येतो की धार्मिक स्थानं जिथं आहे तिथं खूप चांगली व्यवस्था होते. तुम्हाला काय वाटते याविषयी तुम्ही सांगा ना. धार्मिक जेवढे बी स्थान आहेत त्या ठिकाणी असा टाईपचा मलबा टाकला जातो का? मला एक ग्रेडचा दर्जा असलेल्या दीक्षाभूमीला हा मलबा टाकता, तिथं घाणेरडी वस्तू निघत आहेत त्या मलब्यामधून. तुम्हाला योग्य वाटते का साहेब? सांगा ना तुम्ही. मग तिथं छुरी का नाही टाकण्यात आली? योग्य नाहीच आहे ते, म्हणून मी बोललो शोभिवंत त्यांच्यासोबत. पण नाही आहे साहेब. बरोबर आहे. ती दिसून राहिली नाही. कारण की हे आपली एक ग्रेडची आहे साहेब, एक ग्रेड, एक ग्रेड आणि हे थर्ड ग्रेड. किती फरक आहे साहेब? तुम्ही दुसरे धार्मिक साहेब, तुम्ही ऐका ना, हे काका एक मिनिट, तुम्ही दुसऱ्या धार्मिक स्थळावर जाऊन पहा साहेब, गट्टूचे गट्टू लावून ठेवलेले आहेत. कधी तुम्ही व्हिजिट करा. समजलं का अरे बुद्ध्यावर या, आता झालं सण बुद्ध्यावर या. माझ्या समितीच्या लोकांना सोबत बसवा, जनरल मीटिंग घ्या, जनतेला इश्यू सांगा. जनता तुमच्या पाठीमागे आहे, पण तुम्ही का बरं असं आठ देता मला समजत नाही. आपण वारंवार काय करतो, जनता रोज येते परंतु काम होत नाहीये. काय आहे जनता रोजच येतात. विजयादशमी जवळ आलेला आहे आणि आता जेव्हा तुम्ही चोरीच्या नावाने हा मलमा टाकून आले तिथे, तर हे किती बेकार काम आहे. असं जर केलं ना हा? आम्हाला समाजाला किती बेकार काम होणार आहे. म्हणजे तुम्ही आमच्या जनता अशा भडकवून राहिले आहे. कुठे पदाधिकारी कुठे गेले? काही बोलण्यात अर्थ नाही. गडरचा मलबा आला कसा? सर तुम्ही नाही का काम काय झालं ते तुम्ही नाही का आम्हाला सांगा. आम्ही सांगतो का काही प्रॉब्लेम आहे. 2-4 काम तुमचेच आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट नाही. प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला, तुम्ही आम्हाला स्टेटमेंट सांगा त्याच्यावर. आता Ready आहे का, सर? सध्याची परिस्थिती आहे. आपण इथे मुरुमचे ट्रक मागवून राहिले की नाही मागवून राहिले? ते उत्तर सांगा सर, जर नाही होत असेल तर सांगून द्या. कधीचा हा नाही केव्हापर्यंत सर? 2 तारीख, 8 दिवस बाकी आहे. काहीच नाही वेळ आपल्याकडे. तारीख पे तारीख सर तारीख पर तारीख नको पाहिजे. किती दिवसात? आणि 1 मिनिट थांबा, बोलू द्या. बोला. कारण यांना शांत करणं म्हणजे पॉसिबल नाही ना. नाही लिहून द्या मला, लेखी द्या म्हणा. आम्ही सर हे इकड तिकडचे बहाने नको पाहिजे. सर मुरुम ढेर आहे मुरुम. सर लेखी देऊन द्या सर. लेखी देऊन द्या आम्हाला, विषय खतम करून द्या. मुरुम कधीपर्यंत टाकताय तुम्ही? एवढं सांगा फक्त. लेखी काय पाहिजे तुम्हाला? सर, तर मी आम्हाला पण येत नाही. हा, तिथे लेखी देऊन द्या. लेखी द्या. एक समितीकडे पण नाही आहे आणि जनता बघून घेऊ काय करायचं. जनता सक्षम आहे. जनता सक्षम आहे. लेखी द्या, बाकी आम्ही करतो. लेखी द्या.
बरं हा विषय झाला. सर we need लेखी. सर, एक तुम्ही लिहून द्या आणि दुसरं तुम्ही यात्री निवास मोकळा करून द्या, कॉलेज मोकळं करून द्या. हे तुमची जबाबदारी आहे. आम्हाला मोकळं करून पाहिजे यात्री निवास. स्टेटमेंट मध्ये म्हणतोय की आतापर्यंत मला आम्ही एवढे बी आलोय दीक्षाभूमीमध्ये एक पण कार्य नाही दिसलं तुमच्याकडून. सिद्धा क्लिअर लाईन मध्ये बोलतो मी. आणि याच्यात फेलियर कुणाचं आहे? तुमचं आहे. सर साहेब तुम्ही समितीमध्ये बसले कशासाठी? जर तुमच्याकडून काही होत नाही तर कशाला बसले? सर फेलियर तुमचं आहे तुम्ही मानता? बिलकुल नाही नाही म्हणा ना सर. मग रिझन काय? रिझन दीक्षाभूमीच्या स्ट्रक्चर कमजोर होत आहे. त्याला जबाबदार कोण आहे? अकॉर्डिंग कोण जबाबदार आहे? सर मला सांगा सर सर तुम्ही मला एक सांगा सिव्हिल इंजिनियरच्या अकॉर्डिंग एक बिल्डिंग असते त्याच्या साईडला पण संपन खोदू नाही शकत, 5 फूटच्या खोदू नाही शकत. रिझन काय? मी सांगतो ना, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर मी सांगतोय. नाही तर रिझन व्हॅलिड आहे का नाही? खोदू शकतो का नाही? सर खोदू शकतो. कोण म्हणते? सर लागली सर शर्त लागली पाहिजे, मागचं कॉलेज पाहिजे, यात्री निवास पण पाहिजे. त्याच्यासोबत तुझ्या पहिले. यात्री निवास लिखित द्या आम्हाला. नाही, लिखित द्या सर. लिखित द्या सर. तुम्ही यात्री लोकांना बांधलं, यात्री कधीसाठी देत नाही. त्याच्यासोबत जाऊन परिचय देतील पहिले. साहेब तुमचा परिचय द्या आणि समितीमध्ये कोणत्या पदावर आहेत ते सांगा. मी समितीचा सदस्य आहे. जी तुमचं नाव सांगा. सुधीर फुलजेल. अरे मला हे हे सांगा. पोलीस इंट्रोगेशन आहे का रे? हो मी रिपोर्टर आहे ना साहेब. मला हे सांगा, जर समितीमध्ये तुम्ही अध्यक्ष आहे, सदस्य आहेत, समितीच्या सगळ्या सदस्यांची ही भूमिका असायला पाहिजे की दीक्षाभूमीच्या संगोपन करणे. बरोबर आहे? व्यवस्थित आहेच. मग हा काय प्रकार आहे? हे एखाद दुसरे दुसरी एक गोष्ट विचारते. मला समिती काम केली असती हे अवस्था आली असती आणि हे भीम सैनिक इथं आले नसते. मला हे सांगा. समजल्या का? दुसरी एक गोष्ट आहे, हे लाखो भीम अनुयायी आणि व्हिडिओज व्हायरल झाले, करोडो लोकांनी पाहिलं. उद्रेक 2 तारखेला जर झाला, काय कराल सांगा. मी तेच म्हणतोय की तुम्ही इकडेचे आणि तिकडचे तुम्ही सगळे सोबत या. कशासाठी सोबत सर? सर हा तुमच्या निष्काळजीपणासाठी का? हा निष्काळजीपणा जनतेला दिसत आहे, त्याच्यासाठी आहे. त्याचं उत्तर द्या प्रॉपर. मला सांगा, हे असे घाणेरडे कामं सुरू आहेत, जनता पूर्ण त्रस्त झालेली आहे आणि 8 दिवस बाकी आहेत. तुमची हे अशी व्यवस्था आहे, मग तुम्ही समितीमध्ये का म्हणून आहेत हे सांगा. समिती का सोडत नाही? उत्तर द्या. समिती केव्हा सोडणार आहेत साहेब? समिती केव्हा सोडणार आहेत ते सांगा, उत्तर द्या. ही माती मी उचलायला सांगतो ते. नाही समिती केव्हा सोडणार? तुमच्याने कामं होणार नाही. तुमच्याने कामं होत नाही, समिती केव्हा सोडतात ते सांगा. थांबा, मला हे सांगा साहेब, तुम्हाला दीक्षाभूमी समिती का प्यारी आहे? का सोडत नाही? बाबा का सोडत नाही म्हणजे एवढी सोय करते रे समिती. कोणती सोय करता? कोणती सोय करता? तुमचेच कामं सांगा साहेब, कामं सांगा. 5 कामं दरवर्षी एवढ्या लोकांची सोय समिती करते ना. समिती करत नाही साहेब. साहेब समिती नाही करत. हे काय व्हॅलिड उत्तर झालेला नाही. हेच व्हॅलिड उत्तर आहे का समिती सगळ्या लोकांची एवढ्या वर्षापासून सोय करते. साहेब थांबा. साहेब थांबा. जो यात्री निवास आहे तिथं आजपर्यंत एकही बौद्ध बांधव थांबलेला नाही, भिक्षू थांबलेला नाही. मला उत्तर द्या. थांबा. आतापर्यंत 100दा बौद्ध लोक बौद्ध भिक्खू थांबलेले आहेत. मला फोटो आणि व्हिडिओ दाखवा. सर जाऊ देत नाही तुम्ही. अरे जाऊ देत नाही तिथं तुम्ही.
तुम्ही काय चुकीची उत्तरं देता साहेब तुम्ही? चुकीचे उत्तर नको ना. मला फोटो व्हिडिओ दाखवा. मला फोटो व्हिडिओ दाखवा. तुम्ही दाखवा. मला त्याचे फोटो दाखवीन वाटले दाखवा. सर दीक्षाभूमीबद्दल तुम्ही 5 कामं फक्त गिनून मी दाखवा. दाखवा बस. गिनून सगळे नाही, आपण बोटावर मोजू सर. बोटावर मोजू. नाही 5 कामं सांगा. बोटावर 5 मोजू कामं सर. तुमच्या बोटावर मोजू आपण. बोटावर 5 कामं मोजू. आता सांगा त्या- ए, सांगा बाबा हे कंपाऊंड केली पहिले स्तूपा सर बांधलं दाखवा. हा, सगळे रेलिंग्स आहेत सगळे सर रेलिंग मी दाखवतोय. मी सांगतो ना, यांची जे स्मारक समिती यांची जे मला उत्तर द्यावे. सर आपण स्तूप बांधला स्मारक समितीने समय वर्ष लागले त्याला तयार करायला. स्मारक स्तूप बांधायला किती वर्ष लावले? ते कुऱ्हाडीचे मंदिर 2 वर्षामध्ये तयार 2 वर्ष. आता ते जाऊन कोणाला आम्हाला काय करणार? कोणी काय पहिला तुम्ही सांगा स्तूप बांधायला किती वर्ष लागले? 22 वर्ष लागले. 20 वर्ष आपल्या स्तूपाला लागले. स्मारक समितीने त्याच्यानंतर वॉल कंपाऊंड कोणत्या वर्षी केलं? वॉल कंपाऊंड कोणत्या वर्षी केलं? मग त्याचा रिन्यूअल कोणत्या वर्षी केलं? आता तर रिन्युअल होत होतं ते थांबवलं परत एक प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही 20 ते 22 वर्ष स्तूप बांधायला लावलं तर समितीवर तुम्हाला ही डिझॉल्व करायची होती का ठेवायची होती? बांधून झाल्यावर. बांधून झाल्यावर. अरे पण 5-5 वर्ष कमिटी असते इतकाला दिवस कशी राहते त्याच्यामुळे तर मौलोपती आणि कमिटीच्या मालक 5 वर्ष बदलला पाहिजे. घटनेनुसार 5 वर्ष कोणती कमिटी असते? सगळे दीक्षाभूमीवर या आणि समितीला सांगा की आपण काय आहोत आणि काय नाही. या दीक्षाभूमीला वाटवायची आता गरज आहे. इथे काही लोक या दीक्षाभूमीला करत आहेत. Thank you.